यांचं हे सगळं बघणं सुरू आहे. मी पण बघितले बँगल्स वगैरे इकडे हे असे, पण आता बघते घ्यायचे की नाही घ्यायचे, कारण कसं आहे स्टोन्स वगैरे पडले ना तर मग ते रिपेअर करायला इथेच यावं लागेल मला. तर म्हणून मग तो विचार करत आहे मी. बाकी तर यांचं घेणं सुरू आहे. कोमलचं तिथे इयरकप्स वगैरे घेणं सुरू आहे, जे ट्रेंडिंगमध्ये आहेत सगळे. तर बघू आता कोण कोण काय काय घेते. तर तू थंड पिला मग मी काहीच नाही, फक्त पाणी. दोन नाही का खरंच खूप छान हे खाऊ का सगळं म्हणजे मी आणि कोमल मोबाईल मध्ये हो लवकरच भेटू, लवकरच भेटू. फक्त हीच नंतर भेटू. हो खूप सारे आशीर्वाद. चालेल माझ्याकडनं पण. बाय. आप सबने नीले नीले हो गए यार, आप लोग तो टील टील अजीब से कलर के. नीला नीला पीला हरा. आज मुन्नाने आणलेला आहे बाहेरचा नाश्ता, आणि नाश्ता हा आहे. या डोसा आहे, सांबर वडा आहे, इडली आहे. माझ्यासाठी प्लेन इडली आहे, कारण मी यातलं काहीच खाणार नाही म्हणून माझ्यासाठी प्लेन इडली आणि सांबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आम्ही ब्रेकफास्ट करतो मस्त. आता आमचा आजचा संडे एन्जॉय करणं सुरू आहे इथे. आणि त्यानंतर मग आजचीच मला बुकिंग पण करायची आहे ट्रॅव्हल्सची. आजच मला निघायचं पण आहे. तर आता आज आराम करते थोडा वेळ, म्हणजे सगळ्यांसोबत टाइम स्पेंड करते. कारण तेवढं तरी बरं की आजचा कल्याणीची पण सुट्टी आहे, मुन्नाची पण सुट्टी आहे आणि मिळूची पण सुट्टी आहे. तर त्यामुळे आज ते टेन्शन नाही राहणार. आम्ही मस्त आता फॅमिली टाइम एन्जॉय करू, आणि नंतर मग संध्याकाळचं मला निघायचं आहे अमरावतीसाठी. कालचा आमचा प्लॅन दुसरीकडे जाण्याचा होता, पण मी मुंबईला गेली. आणि आजचा तर आज तर कपॅसिटीच नाहीये कुठे जायची. आज तर बिलकुलच होणार नाहीये काही, कारण आरामात इतक्या वेळपर्यंत गेलेला आहे की झोपेतूनच खूप लेट उठले. आणि नंतर मग इकडनं तिकडनं इकडे बसणं सुरू आहे. आता मी फक्त माझं ते जे डिटॉक्स वॉटर ड्रिंक आहे ते घेतलेलं आहे, आणि आता ब्रेकफास्ट करायची तयारी आहे. बाकी तर बघू समोर काय होतंय. ही याच्यासाठी मला ही वाटीच लागेल, पातळा ही नाही. सॉरी, मी रात्रीला काही शूट करू शकले नाही घरी आल्यानंतर, किंवा मग रस्त्याने पण. कारण काय झालं की कॅब बुक करण्यातच आमचा 1.5 तास असाच निघून गेला होता. आम्ही खूप वेळपर्यंत रचनाच्या आत्ते सासूबाईंच्या घराच्या बाहेर उभं होतो, कारण तिथे कॅब 2-3 वेळा आम्ही बुक केली आणि ती कॅब कॅन्सल झाली. असाच 1.5 तास निघून गेला. शेवटी मग सनींनी कॅब बुक केली आणि ती आली आणि मग आम्ही निघालो. आणि काय होतं की विकेंड असल्यामुळे जास्तच रश होता, त्यामुळे मग आम्हाला घरी यायला सुद्धा खूप वेळ झाला. आणि मग घरी आल्यानंतर लगेच झोपून गेली. डॅडीला सगळं मेकअप येते म्हणते. डॅडी मला मेकअप करून दे बरं. म्हटलं आत्याच्याकडून डॅडीवर गेली डायरेक्ट. म्हणते हो डॅडीला सगळं मेकअप येते म्हणते. मी हो नेहमी तर तू आत्याला करून मागते का? हा आता म्हणते डॅडीला सगळं, आत्याने सगळं पॅक केलं होतं ना, तर म्हणून तिला असं वाटलं की डॅडीलाच करून मागते मी. आता मी सगळं मेकअप करून देते तुला. फक्त ब्रश लावायचा असतो असा असा, आणि मग आम्हाला आम्ही सगळं मेकअप पाहिजे. आता जशी करते तसंच पाहिजे मला. सगळं मेकअप पाहिजे आता जशी करते. वाव मेहू किती छान दिसते ग तू. वाव बहन किसकी आहे फिर. मी उचके लागला का ग मेहू तुला. आणि यावेळेला माझ्या पिल्लाला मला वेळ पण देता आला नाही. हो ना ग. पिल्लाला गार्डन मध्ये पण नेलं नाही. हो ना, पिल्लाला गार्डन मध्ये पण नेलं नाही. सगळं जण भडकूनच राहिलेले. तिकडे मावशांनी हिला भडकवलं आणि आता तिचा डॅडा हिला भडकून राहिलेला. तुझी आत्या काही चांगली नाहीये, तुला गार्डनला घेऊन जात नाही,
तुझ्यावर प्रेमच करत नाही. अरे असे सगळेजण भडकवण्याचं काम करून राहिले, माझ्या पिल्ल्यांना माझ्यापासून दूर करण्याचं काम करून राहिलेले. वाव मेहू, किती छान, किती छान आयब्रोज झाले मेहूचे. आता मेहूला लिपस्टिक लावून देते. आता छान छान लिपस्टिक लावते मेहू. मेहूला उचकी लागली का ग मेहू? उचकी लागली का ग? हो. आ आ अशी कर. बघू दे. एकदम दाताला नाही लावायचं. थांब थांब. आ आ जी आत्याने जी लिपस्टिक लावलेली आहे तीच मला पाहिजे. करा असं कर. असं. हा. वाव मिहू, क्यूट क्यूटी मिहू. बघ रे बघ. डॅडाला मेकअप येते म्हणते सगळं. डॅडा कधीपासून मेकअप शिकला? मेकअप आर्टिस्ट मुवा बनला. गेला होता का? मुवा बनला का डॅडा? मुवा. अरे मेकअप म्हणजे वेणी वगैरे काढून दिला. अच्छा मेकअप म्हणजे वेणी घालून दिला. बुवा बुवा. अच्छा मुवा बनला का रे तू? ओ बुवा. आता हायलायटर लावते. ती हायलायटर काय घेतलं? मैंने छुपा के दिया उसके अंदर. मला म्हणते तिला बघ किती आठवण राहते. मला म्हणते आता तूच घेतला होता ना मला हा माझ्या बर्थडेला ड्रेस. तिला म्हणे किती आठवण राहते. तुझी घेतला होता ना हा ड्रेस माझ्या बर्थडेला. अरे बापा. बरडे. आता नेलं का गार्डन मग तुला? नाही तेव्हा भडकवणं सुरू झाला. काय फायदा? भडकवणं सुरू झाला त्याचं. व्हेरी बॅड. तू कोणाची आहे? आत्याची आहेस ना? बघ ती किती भडकवलं ना तर ती भडकणारी नाहीये ती पोरगी. काय फायदा नाही. काहीच नाही. ती आत्याची आहे ना मेहू? हो तिला माहित आहे आत्याच मेकअप करून देते. अरे मी आत्याची मेकअप किट कशी मिळणार? मिओ आता गार्डन मध्ये दिलं का तुला? नाही पण मग तरी आत्याचीच आहेस ना तू? म्हटलं पण नाही का आत्याला असं मला गार्डन मध्ये देतच नाही म्हणा. तू काय फायदा? नाही माझी पिल्लू आहे तू. 2 दिवस झाली मला तू आली इथे पण मला एक पण गार्डन मध्ये नेलं नाही तू. गार्डन मध्ये आता नेक्स्ट टाइम आद्विक दादाला घेऊन येईल तेव्हा है ना. अरे वा किती सुंदर दिसत आहे ग माझे पिल्लू. आता वेणीला फक्त कंगवा मारा लागते. अरे बापरे. हो एक दुःखाची गोष्ट सांगते बघ. बॅग पॅक करताना माझं नेल तुटलं. म्हणजे अर्ध झालं ते आता तुटणारच आहे. ते लागली नजर याला. किती दिवसाचं सगळेजण विचारत होते की नेल्स कसे ग्रो केले. तर नेल्स तर ग्रो छान झालेले आहेत. पण आता हे नेल माझं बॅगच्या चेन मध्ये अटकलं आणि अर्ध गेलंच ते. आता मला घरी जाऊन ते बरोबर शेप लावावा लागेल त्याला आणि कट करावं लागेल. त्यासाठी छान खावं लागते. व्हेजिटेबल्स न्यूट्रिशन घ्या लागते चांगलं. असं नाही की फक्त डाळ भाताने नाही होत फक्त. ओले मम्मा सोन्या लगेच तोंड इकडे करते. रचनाने दिलेलं गिफ्ट माहीला आता हे हातात घ्यावं लागेल कारण माझ्या बॅग मध्ये बिलकुल जागा नाही आणि बॅग पॅक झालेली आहे. आता मला निघायचं आहे लवकर कारण 7:30ची ट्रॅव्हल्स आहे इथनं. तर आता तिथे पोचायलाही वेळ लागेल आणि तिथनं मग लवकर म्हणजे टाइमवर निघणार आहे म्हणत होते. आणि केस बघ ना माझे कसे होतं हे. म्हणजे पूर्ण म्हणजे माझा फेस इतका टॅन झाला. सगळेजण म्हणत पण नाही तुला टॅनिंग झालेली आहे म्हणून. खूप फेस टॅन दिसत आहे म्हणून. कारण आदल्या दिवशी मी गेली होती बाहेर आणि पूर्ण उन्हात फिरली. त्या दिवशी मी सनस्क्रीन लावायला विसरली होती. मेन म्हणजे जेव्हा आपण प्रज्ञामासेसोबत गेलो होतो त्या दिवशी मेन म्हणजे सनस्क्रीन लावायला विसरली होती. नंतर घरी आल्यानंतर कळलं वॉचच्या तिथे हे दिसलं. नंतर मग चेहऱ्याला पूर्ण टॅन दिसलं. नंतर डिटॅन लावायलाही वेळ मिळाला नाही. तशीच मी इकडे निघून आले. कॉल. चल हॅलो. हां हो बस निघतच आहोत आम्ही. किती वाजता निघणार आहे ट्रॅव्हल? रुद्र पार्किंगला. ठीक आहे. बर 7:45 पर्यंत यायचं का? हा बस निघणारच आहोत आम्ही आता. हो चला झालं बाबा एकदम. अरे बापरे मम्मी कशी दिसत आहे. हा त्यांनी दिलं ना. चला लवकर निघायचंय. तेच तर म्हटलं मी हे घे तुझ्या खिशात ठेव आणि हा एक माझ्या जवळ ठेव कारण त्यांचे कॉल्स येऊ शकतात ना त्या दिवसासारखे. बस माझ्या पिल्ल्या. बस मोठा पिल्ल्या. 2 मोठ्या पिल्ल्या.
चला बाबा फायनली निघालो आम्ही आता. रुका के रखो. होतं ना कल्याणला तिथेच विसरलो आम्ही. तोपर्यंत लिफ्टचा डोअर बंद पण झालं होतं. काही हरकत नाही आता, कारण ही बॅग माझ्या हातात होती, एका हातात फोन होता, जशी इथे ठेवायला गेले बंद झालं. मामी चलो, रह चलो, गई. चलो चलो डॅडी. मी हो बाय बाय बाळा. हा ए मी हो बाय बेटा बाय बाय. आवाज नाही येते का तुला माझा? येत आहे का? हा चल मग मी घरी गेल्यानंतर कॉल करते तुला. ठीक आहे चल 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 मग. हा निघा निघा. हा 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 नाही ग खूप वेळ होऊन जाईल ना. बरं बरं ठीक आहे. मी काय रडून राहिली? मी रडून राहिलेली आहे का बरं? काय मध्ये काय रडून राहिली आहे मी? हो नहीं दिख रहा है यहाँ पे, रुक जाओ. काय रडत का? रडत काय रडते? आवाज ही आता ना. अरे बापरे. अरे मी जात आहे म्हणून रडत आहे ती. अरे तिला आणलंही असतं सोबत, नेलं असतं तिला सोबत आपण, पण हे आहे ना तिचा डान्स आहे ना, प्रोग्राम आहे तिचा. तिची मम्मी तिला समजावत आहे. तिला समजावणं सुरू आहे. कल्याणीने इतक्या घाईने बनवून दिलं. आमचा प्लॅन होता डिनर करायला जायचं, म्हणजे सकाळी लंच करायला बाहेर जायचं प्लॅन होता. मग मी म्हटलं लंचला माझी इच्छा होत नाहीये, कारण माझे कामं पण बाकी होते, एडिटिंग वगैरे बाकी होती. आणि मग म्हटलं मला पिरियड झालेले, पेन पण होत होता, तर म्हटलं माझी इच्छा होत नाहीये. मग म्हटलं संध्याकाळी जाऊ आपण. तेच आपण जेवण केलं आणि तेच मला तुम्ही पोहोचून दिलं तिकडे, असं होऊन जातं. तर मग काय झालं की तेवढा वेळ मिळाला नाही. मग बाकीचे माझ्या कामं करता करता आणि एडिटिंग आणि सगळ्या काही गोष्टी करताना खूप वेळ होऊन गेला. मग कल्याणीलाच वाटलं की आता जेवायला जात नाही आहे, हे काहीच करत नाही आहे. मग तिने काय केलं, माझा जो मी नेहमी बनवते माझा डाएटचा पुलाव, तर तिने तो व्हेजिटेबल्स पुलाव बनवला. मी जसा रायता बनवते तसा तिने रायता बनवला. मग माही जास्त व्हेजिटेबल्स खात नाही, मग तिला वाटलं तर माहीसाठी काय बनवू, म्हणजे माहीचं प्रॉब्लेम होऊन जाईल. तर मग तिने माहीसाठी सँडविच सुद्धा बनवले आणि तिने असे पॅक करून दिले मस्त सँडविच. तर अशा माझ्या भावजया आहेत काळजी करणार आहे. आणि हे बघा काय काय टाकलेलं आहे तिने त्यामध्ये, पनीर, गोबी, सोया चंक्स, सगळं काही व्हेजिटेबल्स वगैरे, म्हणजे मला प्रोटीनचं सगळं काही सोस हिने टाकलेलं आहे यामध्ये. आणि मस्त असा पुलाव बनवून दिला आणि ह्याचा रायता त्यासोबत. आता मी जेवण करते आणि नंतर मग आता आराम करते, कारण खूप जास्त थकल्यासारखं झालेलं आहे. त्यात म्हणजे पेन खूप जास्त होत आहे ना मला, म्हणून मग काही इच्छा होत नाही आहे. तर लगेच मी हे करते आणि झोपते, आराम करते आज पूर्ण रात्रभर, कारण त्या दिवशी येताना बिलकुल माझी झोप झाली नाही. म्हणून मग आता मस्त रायता वगैरे आहे छान. माहीचे सँडविच खाणार, मी माझ्या डाएटचं खाणार. आणि असं आहे आजचं आमचा डिनर. लंच झालेलं नाही आहे माझं, त्या इडल्या खाल्ल्या होत्या ना तेवढंच फक्त. लंचमध्ये काहीच नाही खाल्लं, म्हणजे इच्छाच नाही झाली काही खायची. एवढं खाऊन घेते. चला बाय, सकाळी भेटू. पुन्हा सोडून मुंबई ट्रिप झाली आणखी.
आई वगैरे मॅडम काय म्हणते? एक नंबर मस्त